बांध आहे तसाच। सगळ्या गावांमध्ये सर्वात मोठी समस्या काय असेल तर बांध। 1 एकर जमीन पडीक पडलेली असते, ती कसायला ना मनुष्यबळ आहे ना वेळ, पण त्या माणसाला शेजाऱ्याचा बांध कोरण्यासाठी खूप वेळ असतो। मला अजूनही समजले नाही की या बांधामध्ये काय अडकलेले असते। 1-2 फावडी, जास्तीत जास्त 1 गुंठा जमीन जरी हडपली तरी त्यातून किती उत्पन्न निघेल, पण मराठी माणूस आपल्या भावाचा बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाही। एकाच आईवडिलांची मुले कट्टर शत्रू बनतात आणि त्यांच्यामध्ये एक मोठा बांध तयार होतो। आयुष्यात असे अनेक बांध असतात। लोकांच्या जमिनी कोरून कोणी करोडपती झाल्याची एकतरी बातमी तुम्ही कधी ऐकली आहे का? पण आमच्यासारखे दुर्दैवी लोक बांध कोरण्याचे बंद करत नाहीत। माझी 10 एकर आहे, 15 एकर आहे, फक्त अशा गोष्टी ऐकायला मिळतात। या मातृभूमीवर किती लोक आले आणि किती गेले, ती तशीच आपल्या जागी आहे। आपल्याला फक्त गप्पा मारायच्या आहेत। याच मातृभूमीने आपल्याला जन्म दिला, मोठे केले, पालन पोषण केले आणि शेवटी स्वतःमध्ये सामावून घेतले। डोळ्यासमोर मिमी म्हणणारे वाघासारखे डरकाळ्या फोडणारे लोक अक्षरशः धुळीला मिळाले, पण आम्ही तसेच आहोत। काहीच फरक पडला नाही। 2 दिवसांचे तारुण्य आणि शक्ती संपल्यावरच आपण सरळ मार्गावर येतो। बांध कोरणाऱ्यांनी ना बंगले बांधले ना आलिशान गाड्या घेतल्या, कारण ज्यांनी बंगले बांधले, आलिशान गाड्या घेतल्या, त्यांना काहीतरी साध्य करण्याच्या नादात बांध कोरण्यासाठी वेळच नव्हता। असे म्हणतात की टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये BMW, मर्सिडीज, जगुआर, ऑडी यांसारख्या गाड्यांच्या जाहिराती का नसतात? कारण या गाड्या खरेदी करणारे जाहिराती पाहत बसत नाहीत। त्यांच्याकडे वेळ नसतो, ते आपले ध्येय मिळवण्यात व्यस्त असतात। पण इथे बांध कोरणाऱ्यांना भाकरीसाठी कष्ट करावे लागतात। फक्त शर्टची बटणे उघडी ठेवल्याने छाती 56 इंचाची होत नाही। पान खाऊन तोंड लाल केले म्हणून कोणी पाटील होत नाही। रोज दारूच्या बाटल्या रिचवून कोणी राजे महाराजे होत नाही। पत्त्यांच्या जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन कोणी शर्यत जिंकत नाही। रोज लोकांची निंदा करून याला नावे ठेवून त्याला नावे ठेवून कोणी प्रशासकीय अधिकारी झाला नाही। थोडक्यात सांगायचे तर शेणातील किडा शेणातच राहतो, त्याला फुलांमधील मकरंद काय कळणार? शेवटी आयुष्य मर्यादित आहे। मनमोकळेपणाने आनंदाने जगा। दुःखाचे प्रदर्शन करत जगण्यापेक्षा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या। मातीत जन्म घेतला, मातीतच विलीन होणार, मग हा अहंकार कशासाठी? माणूस म्हणून जग ना बाबा। लोकांची वाट लावण्याच्या नादात तुझी कधी लागेल हे कळणार पण नाही। बांध कोरण्यापेक्षा आपापसातील नुणिले शत्रुत्वाचे बांध नष्ट करा। श्री बाळकृष्ण चव्हाण, विंचूर।